अध्यक्ष महोदय, पूज्य गुरुजन वर्ग आणि इथे बसलेल्या माझ्या बालमित्रांनो, आज 5 सप्टेंबर या निमित्ताने मी तुम्हाला काही 2-4 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांत चित्तेने ऐकून घ्यावे ही माझी नम्र विनंती. गुरु विना ज्ञान नाही, गुरुच्या ज्ञानाला अंत नाही. गुरुने जिथं दिलं ज्ञान तेच खरं तीर्थस्थान. सर्वांना माझा असा स्नेह नमस्कार. माझे नाव संस्कृती संदेश सायकर. मित्रांनो, थोर व्यक्तिमत्व, विचारवंत, स्वातंत्र्य सैनिक व भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. कुंभार ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्याला आकार देऊन सुंदर मडके बनवतो, त्याचप्रमाणे शिक्षक ही विद्यार्थ्यांच्या जीवनाला आकार देत असतो. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. जय हिंद, जय भारत. सर्वांना माझा नमस्कार. अध्यक्ष महोदय, पूज्य गुरुजन वर्ग आणि इथे बसलेल्या माझ्या छोट्या बालमित्रांनो, आज मी तुम्हाला काही 2-4 शब्द सांगते. ते तुम्ही शांत चित्तेने ऐकून घ्यावे. गुरु विना ज्ञान नाही, गुरुच्या ज्ञानाला अंत नाही. गुरुने जिथं दिलं ज्ञान तेच खरं तीर्थस्थान. मित्रांनो, थोर व्यक्तिमत्व, विचारवंत, चांगले व्यक्ती, स्वातंत्र्य सैनिक व भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. एवढे बोलून मी माझे भाषण थांबवते. जय हिंद. महोदय, पूज्य गुरुजन वर्ग व इथे बसलेल्या माझ्या छोट्या बालमित्रांनो, आज मी तुम्हाला 2-4 शब्द सांगते. ते तुम्ही शांत चित्तेने ऐकून घ्यावे ही माझी नम्र विनंती. गुरु विना ज्ञान नाही, गुरुच्या ज्ञानाला अंत नाही. गुरुने जिथं दिलं ज्ञान तेच खरं तीर्थस्थान. सर्वांना माझा सस्नेह नमस्कार. माझे नाव समीक्षा गोविंद मुसळे. मित्रांनो, थोर व्यक्तिमत्व, विचारवंत, चांगले वक्ते, स्वातंत्र्य सैनिक व भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. सर्वांना पुन्हा एकदा सर्वांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. एवढे बोलून मी माझे भाषण थांबवते. जय हिंद, जय भारत.